आयला ना कालवडी सांभाळाय फार नाकी न येतील तुम्ही फार 4 कालवडी आणल्यात. अरे त्या आधी अवघड होतं. जेव्हापासून रुमिटेक पशुहार आले ना तेव्हापासून कालवडी सांभाळणं सुद्धा सोपं झाले. कस काय ते? रुमिटेक पशुहारचं काप मास्टर 1 आणि काप मास्टर 2 हे फक्त वासरांसाठीचे. म्हणजे जन्मल्यापासून 6 महिन्यापर्यंत काप मास्टर 1 वापरायचं आणि 6 महिने ते लागवड होईपर्यंत काप मास्टर 2 वापरायचं. मग त्याने एवढा काय फरक पडतोय? अरे त्याच्यामध्ये वाढत्या वासराला लागणारी प्रतिजैवक, जीवनसत्व आणि खनिज यांचा भरपूर साठा आहे. त्याच्यामुळे कालवडी सांभाळाय आता काही त्रासच नाही. आणि एकदा गाय गाभण झाली मग गाय गाभण झाल्यावर हिपर प्रेग्नेंट वापरायचं. त्याने गर्भातल्या वासराची वाढ चांगली होती आणि गाभण काळात लागणाऱ्या आवश्यक खनिजे, विटॅमिन यांचा वापर त्यात केलेला आहे. त्यामुळे गायच्या कासेच्या जी पेशांची जी झीज झालेली असती ना ती त्यांनी भरून येते. आणि त्याच्यानंतर ट्रान्झिशन फीड वापरायचं. ते वासरू होण्याच्या आधी 3 आठवडं आणि झाल्यानंतर 3 आठवडं वापरायचं. त्यामुळे काय होतं, गायला येताना होणारा जो त्रास आहे तो कमी होतो आणि नंतर येणारी कमजोरी पण कमी होती. बरं झालं सांगितलं नाना. आता मी माझ्या वासराला हेच चालू करतो. हा, नाव आहे ना लक्षात? रुमिटेकचं काप मास्टर 1, काप मास्टर 2, हिपर प्रेग्नेंट आणि ट्रान्झिशन फीड. हा हे काय आता घेऊनच येतो मी.